Rahul Bhosle at Ratnagiri. Rahul is the builder and developer at Ratnagiri. Today we are going to see his lifestyle, how he balances his life with his work, hobby and home. बघू शकता तुम्ही CVU प्रोजेक्ट आहे भारत माता स्मार्ट स्पेसेस. चालू करायचं धावायचं. प्रसादचं सगळं हे घेते, शेड्यूल घेते आता, जॉईन होते आता सगळं हे सोडून. माझ्याकडे आहे काय लागलं तुला? अगं हे झाड लागलं काल. त्याला एज आहे का? जोरात. हो, एज आहे. जायचं का त्याला आपण इथून करायला? हे कर्टन्स असं करत होते, ते जोरात तिकडे असं लागलं. ओके. रोजची जागा तिकडे आहे ना त्याची. लांबच ठेवत आहे त्याला. कसं मला माहिती हाय अलिगड. लेट्स टॉक. बस भरपूर बोलायचं आहे तुझ्या बरोबर. येस येस. चल मी आवडते. आधीचा भूक लागली ना गं, नाश्ता नाही केलेला. मी आवडते. चल बाय. चालू. Hi early bird. See, everyone knows that you get up early. So what is that motivation that makes you get up early from the bed? की ज्या क्षेत्रात काम करतो किंवा मी आता जे माझं काम सुरू आहे ते लोक मला हा प्रश्न विचारतात की तुम्ही कसं टाइम मॅनेज करता, तुम्हाला हे सगळं काम आणि हे कसं जमतं. तर सगळ्यात महत्वाचं हे जे अर्ली बर्ड म्हटलं, माझ्याकडे सगळ्यांच्या पेक्षा 2 ते 3 तास एक्स्ट्रा मिळतात दिवसाचे. सगळ्यांच्याकडे 24 तासच असतात, पण माझ्याकडे 2 ते 3 तास एक्स्ट्रा मिळतात. ते कसे मी तुम्हाला सांगतो. सकाळी 5 वाजता माझा दिवस सुरू होतो. 5 वाजता सुरू झाला की 2 तास 2.5 तास माझे वर्कआउट मध्ये जातात. तिथून पुढे मग घरी येऊन नॉर्मल रुटीन आपलं 9 वाजता साईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. दॅट मेक्स मी की मला जे मिळतात 2-2.5 तास जे एक्स्ट्रा मिळतात ते हेच आहेत की मी लवकर उठतो सकाळी, त्यामुळे मला 2-2.5 तास एक्स्ट्रा मिळतात इतर लोकांच्या पेक्षा. आणि दॅट इज आय थिंक दॅट इज व्हॉट माय प्लस पॉइंट, की सकाळी लवकर उठून वर्कआउट करून त्यानंतर मी कामाला लागतो आणि तीच एनर्जी मला मिळते. तिथे जे फ्रेशनेस मिळतो किंवा माइंड जो रिफ्रेश होतो
that gives me energy for the whole day. वाटतं की do you really believe that hobby makes a person more productive at his workspace? Yes, definitely. कसं आहे, तुम्ही तुमचं माइंड, तुमची बॉडी, सोल जेव्हा फ्रेश असेल किंवा हेल्दी असेल, हेल्दी माइंड कॅन क्रिएट समथिंग. तुमच्यातील जर क्रिएटिव्हिटी तुम्हाला बाहेर हवी असेल, जर क्रिएटिव्हिटी हवी असेल, तर तुमची बॉडी आणि माइंड जर हेल्दी असेल, देन ओनली क्रिएटिव्हिटी तुमच्यातील बाहेर येऊ शकते किंवा तुम्ही काहीतरी करू शकता. अदरवाईज जर तुम्ही तुमच्या बॉडीकडूनच जर तुम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्ड नसेल किंवा मुळातच तुम्ही वीक असाल, तर तुम्ही कसं, देन हाऊ विल गो टू डू क्रिएटिव्ह थिंग्स. Well, I know you from very long time now. मी तुला सगळ्या एज ग्रुप बरोबर बघतीये. मे बी इट अ स्मॉल किड, मे बी इट अ ओल्ड पर्सन. हाऊ कॅन यू बी सो कम्फर्टेबल विथ एव्हरीवन? खरं आहे, माझे सगळ्या एज ग्रुप मधले मित्र आहेत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वडिलांच्या वयाचे, त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे सुद्धा आहेत आमचे. कसं आहे, जिथं आपण ज्या लोकांच्या बरोबर, त्या लोकांच्या बरोबर त्यांना कम्फर्ट फील होणं, त्यासाठी वेगळं वागणं असं नव्हे, पण एक पहिल्यापासून सवय अडॉप्शन आहे की जिथं जाईल तिथं आपण आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये ही सवय आहे, आणि लोकांनाही आपली कंपनी एन्जॉय करता यावी ही पहिल्यापासून स्वभावात असल्यामुळे मे बी असं होत असावं. Good, and that is how you connect with the people. आणि ते खूप important I guess in this busy life. Rahul, finally, I like to ask you, how do you keep such a beautiful balance between your work, your family, and your hobby, and the things you love to do in your life? सगळ्यात महत्वाचं घरातल्यांचा पाठिंबा आहे ह्याच्यामध्ये. घरची मुलं असू देत, वाईफ असू देत, सगळ्यांचा कोऑपरेशन आहे. त्याही कोऑप करून घेतात की माझ्या या सगळ्या हॉबीज त्यांनाही काही त्रास होत नाही, आणि तेही स्वतःला, म्हणजे त्यांनीही सगळं कोऑपरेट करून घेतलेलं आहे, म्हणून हे सगळं शक्य आहे. घरातल्यांचा पाठिंबा असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाहीयेत. त्या सगळं ते समजून घेतात, माझं शेड्यूल, माझं कामाचं शेड्यूल, त्यामुळे हे सगळं पॉसिबल आहे. पण असं नाहीये की त्यांना वेळ देत नाही, असं नाहीये. ह्याच्यातून मी फॅमिलीसाठी वेळ तेवढाच देतो जेवढी प्रायोरिटी मला माझा एक्सरसाइज आहे, काम आहे, तेवढीच प्रायोरिटी माझी घरातली सुद्धा आहे, आणि त्यांनाही मी प्रायोरिटी तितकी देत असतो. दॅट इज वाय इट इज ऑल बॅलन्स्ड. Next, actually you belong to Kolhapur. Why Ratnagiri? आता रत्नागिरी करत झालोय मी. कोल्हापूरचा मूळचा मी आहे. कोल्हापूरशी नाळ जोडलेली आहेच, पण आता गेली 10 वर्ष तरी झालेत बहुतेक की मी रत्नागिरीमध्ये आहे, इथं कामानिमित्ताने आहे, आणि आवडतं मला रत्नागिरी. पूर्वी पण आवडायचं, आताही आवडतं मला. रत्नागिरीत काम करायला आवडतं, रत्नागिरीची लोक आवडतात, त्यामुळं मी इथं मिसळून गेलेलो आहे. आता मला असं वाटत नाही की मी कोल्हापूरचा आहे. अगदी इथले शिमगा असू देत, सण असू देत, कुठला प्रत्येक सणोत्सव असू देत, काय आम्ही अगदी इथले मूळचे असल्यावर काय आम्ही इथं मिक्स होत असतो, आणि आता झालोयच म्हटलं तरी हरकत नाही. Great. Rahul, you have really made Ratnagiri proud being an ocean man. What really sports means to you and what activities are going through right now? ओशियन मॅन फ्रॉम कोकण. मला गर्व आहे, आणि रत्नागिरीचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल मला अभिमान आहे. स्विमिंगची आवड मला पहिल्यापासूनच आहे. त्यामध्येच थ्रिल पण, म्हणजे लाईफ मध्ये थ्रिल हवा असतो काय, नेहमीच जिथं थ्रिल आहे तिथं आवडतं जायला. ऑटोमॅटिकली मी जातो तिथं, म्हणजे अट्रॅक्ट होतो असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा योग जुळून आला. स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, ज्या काही गोष्टी आपल्याला ऍक्टिव्ह ठेवतात लाईफ मध्ये, ज्याच्यामुळे आपला फिटनेस पण होतो, माइंड फ्रेश होतो, त्याच्याकडे नॅचरली मी ओढला जातो, आणि ते करत आलेलो आहे. असं स्ट्रेसफुली मला कधीच वाटत नाही की सकाळी लवकर उठायचं आणि मग स्विमिंगला जायचं. उलट मी उत्साही असतो, रात्रीच सगळी तयारी करून ठेवतो की उद्या स्विमिंगला जायचं आहे. रात्रीच ठरलेलं असतं की उद्या स्विमिंग करायचं, किंवा काही ह्या गोष्टी ऑलरेडी प्लॅन्ड असतात डोक्यामध्ये, आणि त्याचा कधी मला कंटाळा येत नाही. उलट आवडीने, उन्हाळा असू देत, पावसाळा, हिवाळा असू, किंवा बाहेर जरी रत्नागिरीतून बाहेर गेलो किंवा आउट ऑफ स्टेशन जरी असेल, तरी तिथली उद्या काय ऍक्टिव्हिटी करणार ही रात्री झोपताना माझी ठरलेली असते. आणि ठेवायचं नाही की सकाळी उठलं अरे हे सापडलं नाही, अरे शॉर्ट सापडलं नाही, शूज सापडलं नाही, हे होता कामा नये. याच्यासाठी रात्रीच आपण पॅक करून ठेवायचं, हे सवय पूर्वीपासून लागलेली आहे, आणि ती अजूनही आहे. And what about Ocean Man then? ओशियन मॅन एक ओपन वॉटर स्पर्धेत जे ओपन वॉटर म्हणजे समुद्र ओपन वॉटर मध्ये त्याच्या दृष्टिकोनातून
टॉपमोस्ट लेवलची एक स्पर्धा असते असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण की जगात सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यातून ओसियन मॅन या स्पर्धेसाठी लोक येत असतात. अगदी मी जेव्हा गेलो होतो दुबईला गेलो तेव्हा मेक्सिको, US पासून ते आफ्रिकन्स वगैरे फ्रॉम एव्हरी कॉन्टिनेंट तिथं पार्टिसिपंट्स आले होते. तर ओसियन मॅन ही एक चांगल्या लेवलची, मोठ्या लेवलची स्पर्धा आहे. जर तुम्ही ओपन वॉटर स्विमिंग मध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ती स्पर्धा करावी अटेंड, किंवा त्यासाठी सिलेक्ट होऊन त्यासाठी प्रिपरेशन करावं असं मी सांगेन लोकांना. माझंही जेव्हा ओसियन मॅनचं सिलेक्शन झालं तेव्हा आधी गोव्यामध्ये झालं होतं ओसियन मॅन कॉम्पिटिशन, त्यानंतर मग दुबईमध्ये वगैरे झालं. त्याच्यासाठी मी तयारी केली होती. मग आता तुझं डेली ऍक्टिव्हिटीज काय आहे? डेडिकेटेडली स्विमिंग वर फोकस्ड होतो. आता परत बॅलन्स आहे, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, योगा ऍक्टिव्हिटी, ऑलमोस्ट ज्या काही पॉसिबल असतात सगळ्या ज्या आवडतात मला त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत. आता जास्त डिजिटल मीडियाकडे जाते तर त्यांनी ऑन ग्राउंड किंवा फिजिकली यावं, फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे वळावं, ज्याच्यानी त्यांना त्यांची बॉडी ऍक्टिव्ह राहील. आता काय झालं की सगळे सोशल मीडिया आणि याच्यावर जास्त ऍक्टिव्ह असतात. ऍज वेल त्यांनी फिजिकल पण ऍक्टिव्ह राहावं असं मी सोशल युथला सांगेन. आता जे जेनझी आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही जितकं ज्या प्रमाणात सोशली ऍक्टिव्ह असतात त्या प्रमाणात फिजिकली पण ऍक्टिव्ह राहावं. अँड दॅट इज व्हॉट तुम्हाला लाईफ लॉंग राहणार आहे. सोशली आहे तुमचं, पण मला माहित नाही ते कितपत शाश्वत आहे किंवा लॉंग टर्म आहे. बट फिजिकली तुम्ही जे करता ऍक्टिव्हिटीज दॅट्स गॉना हेल्प यू फॉर एव्हर. राहुल, आज जे तू काय बोललायस, आय थिंक आय एम रिअली गॉट मोटिवेटेड बाय इट. आय थिंक समवेअर इट वॉज लॅकिंग इन मी, आणि मला ती कन्सिस्टन्सी आता ठेवायची खूप नेसेसरी असं तुझ्या बोलण्यातून मला ते जाणवत आहे. अँड आय थिंक आय एम रिअली मोटिवेटेड बाय इट. थँक्स अ लॉट. माझ्यामुळे लोक मोटिवेट होत आहेत, मलाही आनंद होतो. सुरुवात तुझ्यापासून होती. थँक्यू. काढू या काय मदत करू तुला? नाही घ्या जरा. ठीक आहे. उजू नाही पाहिजे जरा. तू तुझ्या तुला पाहिजे. ठीक आहे. हळू मांग बनव.